नमस्कार. आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत अवजड उद्योगांसमोरची आव्हानं या विषयावर आणि आपल्याबरोबर बोलण्याकरता काही युवक वर्ग आलेला आहे. या युवक वर्गाकडे जाण्याआधी एक मुद्दा विशेष सांगणं आवश्यक आहे की शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा याच्याकडे सरकार निश्चित लक्ष देत आहे का आणि विद्यापीठ आणि उद्योजक यांच्यामध्ये काही सुसंवाद असणं आवश्यक आहे का रोजगाराची निर्मिती होण्याकरता. संदीप काळे आपले प्रतिनिधी आहेत या युवक वर्गाबरोबर, अस्मिता विद्यालयाच्या विक्रोळीच्या विद्यार्थ्यांबरोबर. संदीप, या विद्यार्थ्यांना विचारा की आपली विद्यापीठ आणि उद्योजक यांच्यामध्ये काही सुसंवाद आपल्याला दिसतो का? आपल्याला रोजगार मिळण्याकरता, आपल्याला काही विशेष गुणवत्ता मिळवून देण्याकरता ही विद्यापीठं प्रयत्नशील आहेत असं आपल्याला वाटतं का? रोजगारभिमुख शिक्षण आपल्याला मिळते का आणि त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी रोजगार मिळतो का? तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीनं या ठिकाणची यंत्रणा काम करते ज्या माध्यमातून रोजगार मिळेल? तुम्हाला काय वाटतं? बघायला गेलं तर आज कित्येक राज्यात उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत. त्यांना सुधारणा द्यावीत, कारण ते सुधारलं तरच ना प्रत्येकानं रोजगार आणि प्राप्ती होणार, हे माझं मत आहे. भारतामध्ये अनेक उद्योग संस्था ज्या ठप्प झाल्या आहेत, कारण त्यामध्ये भ्रष्टाचार आणि लाच यांचा प्रवेश झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे असं या गोष्टीला कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार न करता सर्वांना रोजगार उपलब्ध करून द्यावं आणि सामाजिक सुधारणा घडवावी असं माझं मत आहे. भारतात शहराप्रमाणे ग्रामीण भागातही असे कित्येक सारे उद्योग आहेत जे पूर्णपणे ठप्प झालेत आणि सरकार त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. त्यातूनच महिलांनी पुढे येऊन असं महिला बचत गट वगैरे केले तर सरकारने त्यांच्याकडे पण तितकेच लक्ष द्यावे असं माझं मत आहे. भारत में ऐसी बहुत सारी इंडस्ट्री है जो बंद पड़ी हुई है, उसको सरकार को उस और ध्यान देना चाहिए और गरीब लोग को रोजगार देना चाहिए, जिससे गरीबों को प्रोत्साहन मिलेगा. ठीक आहे, मला असं वाटतं की मुद्दा लक्षात आलेला आहे. संदीप, आपण रामभाऊ नायकांकडे जाऊयात. रामभाऊ, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण अजूनही अनेक प्रकारच्या तरुणांच्या संपर्कात असता, या आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना करून देत असता, अनेक महाविद्यालय आपण बघत असता. आपल्याकडच्या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये असं कुठे आपल्याला दिसतं का की नवीन उद्योग किंवा मोठे उद्योग आणि महाविद्यालय, विद्यापीठं यांच्यामध्ये काही समन्वय आहे? मुलांमध्ये काही स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना ॲब्सॉर्ब करण्याकरता किंवा त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याकरता काही प्रयत्न होत आहेत असं आपल्याला वाटतं का? खरं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या संबंधामध्ये किंवा IT शी संबंधित अशा प्रकारची जी कॉलेजेस आहेत तिथं मोठे मोठे उद्योग, लार्सन टुब्रो असू द्यात, गोदरेज असू द्यात, रिलायन्स असू द्यात, हे त्या कॉम्प्लेक्समध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेतात आणि जी हुशार मुलं असतात ती निवडतात. आणि त्यामुळं हुशार मुलांना नोकरी मिळण्याचा फारसा प्रॉब्लेम नाही आहे. परंतु त्यापेक्षा ज्याला आपण दुय्यम दर्जाचे विद्यार्थी म्हणू अशांना मात्र भटकावं लागते मोठ्या प्रमाणात आणि भटकूनसुद्धा नोकऱ्या मिळत नाही आहेत असं झालेलं आहे. आणि काही प्रमाणात हेही आहे की इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या जास्त झालेली आहे आवश्यकतेपेक्षा, परंतु कॉम्प्लेक्स तिथे जाऊन नोकऱ्या मिळवण्याचा जो एक प्रयत्न आहे हा हुशार विद्यार्थ्यांच्यासाठी निश्चितपणानं महाराष्ट्रात आहे. परंतु सर्वदूर असा विचार केला तर अशा प्रकारचं प्रशिक्षणही दिलं जात नाही. युनिव्हर्सिटीचे काही वेगळ्या पद्धतीनं एम्प्लॉयमेंट ब्युरो आहेत, त्याच्यात कसं करायचं, काय करायचं या संबंधीचंही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होत नाही आहे. बरोबर. आणि म्हणून जो सुसंवाद पाहिजे उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र असा सुसंवाद आहे असं म्हणता येणार नाही. बरोबर, बरोबर. फक्त मोठ्या मोठ्या कंपन्या हुशार मुलांना निवडण्याचं काम नक्कीच बरोबर असे प्रयत्न व्हायला पाहिजेत. रामभाऊ, बरोबर मुद्दा आहे आपला. मला संजू साबळेंकडे यायचं आहे. संजू साबळे, आपण फक्त अवजड उद्योग, मोठ्या मोठ्या प्रोडक्शन्स विषयी बोलतो किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणावरची जी उत्पादनं असतात त्याच्याविषयी बोलतो, मग ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा स्टील इंडस्ट्री असेल अशाविषयी बोलतो. सर्व्हिस इंडस्ट्रीविषयी आपण अजिबात बोलत नाही. या सर्व्हिस इंडस्ट्रीची सुद्धा फार मोठी गरज असते, मॅनपॉवरची गरज असते, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटची गरज असते. या सर्व्हिस इंडस्ट्रीकडे आपल्या राज्यामध्ये म्हणावं तितकं लक्ष दिलं जातं का? आपल्याला काय वाटतं? निश्चित दिलं गेलेलं आहे असं मला वाटतं. एक म्हणजे मगाशी कॉम्रेड कराड म्हणाले त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग युनिट ही सगळीकडेच अडचणीत आहेत. केवळ मुंबईत किंवा महाराष्ट्रात किंवा भारतात नव्हे तर जगभर सगळीकडे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे ती अडचणीत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणं स्वाभाविक आहे. तरीही आपल्याकडे काही मोठे किंवा विशाल किंवा आता एक नवीन अतिविशाल नावाचा एक संवर्ग तयार करण्यात आलेले आहे. उद्योग येत आहेत. दिल्ली मुंबई कॉरिडॉर होणार आहे, JNPT पर्यंत त्याचा फायदा होईल. पण त्यापेक्षा महत्त्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारला सर्व्हिस इंडस्ट्रीचा,
आपल्याकडे सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे आणि एक खरं आहे की ती काही ग्रामीण भागापर्यंत तितकीशी पोचली नसली तरी त्याची सुरुवात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक हे कॉल सेंटर्सच्या माध्यमातून प्रचंड नोकऱ्या झालेल्या आहेत. मॉल्स असतील किंवा काय असतील आणि त्यातला एक भाग असा महत्त्वाचा आहे की उत्पादन आपल्याकडे कमी झालं असलं आणि आपण त्याच्यामुळे ते बाहेरून मागवतो आणि परकीय चलन देत असलो तरी कॉल सेंटर्स ही बरीचशी आहेत, ही वेगळ्या देशातल्या कंपन्यांसाठी भारतात काम करणारी आहेत आणि त्या मार्गाने त्यांना इथे आपल्याकडे परकीय चलन येत असतं. तर सगळंच अंधारात आहे अशी स्थिती नाही आहे. मात्र एक खरं आहे की विद्यापीठं आणखीन विद्यार्थी यांचा जसा कनेक्ट तुटलेला आहे तसाच इंडस्ट्री आणि विद्यापीठं किंवा कॉलेजेस यांचा जसा कनेक्ट असायला हवा तो नाही आहे आणि अजूनही मुलं पारंपरिक पद्धतीने आर्ट्सला BA, BCom, BSc एवढं होतात आणि त्यामुळे कुठल्याही नोकऱ्या मिळत नाहीत. इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या आपण इतक्या वेगाने वाढवतो आहे तितक्या वेगाने कधीही कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात सर्व इंजिनियर्सना काय महाराष्ट्रात काय देशातही नोकऱ्या मिळू शकणार नाही. बरोबर आहे. मला थोडंसं भोगलेंकडे यायचं आहे. औरंगाबादहून भोगले बोलतात, राम भोगले MSCCIचे अध्यक्ष. भोगले साहेब, हा जो कनेक्ट असायला पाहिजे विद्यापीठांमध्ये, चेंबर ऑफ कॉमर्सेसमध्ये आणि शासनामध्ये आणि अवजड उद्योगांमध्ये, हा कनेक्ट कुठेतरी तुटला असं आपल्याला वाटतं का? आणि याच्याकरता किंवा अशा प्रकारचं संशोधन वाढीला लागावं, मुलांच्या इंटेलेक्च्युअल ॲटिट्यूडचा त्याच्यामध्ये उपयोग व्हावा आणि इंडस्ट्रीची गरज पण भागवली जावी, याच्याकरता काही प्रयत्न होताना दिसतात का? मी या विषयाकडे निश्चितच येतो, पण त्याआधी याच्या आधी काही मुद्दे जे मांडले गेले त्याच्यावरती काही कॉमेंट्स करतो. बोला. महाराष्ट्र उद्योगात पुढे असं म्हटलं जातं, याचं कारण 10-15 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारची जी धोरणं होती त्यामुळे उद्योग वाढत झाली. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातली जी काही धोरणं आहेत त्याच्यामुळे उद्योग वाढीला लागेल याची शक्यता नाही. महाराष्ट्रात जी काही उद्योगाविषयीची अनास्था आज दिसते ती जर तशीच राहिली तर 10 वर्षांनी महाराष्ट्र उद्योगात पुढे असं म्हणण्याचं काही आपल्याला कारण शिल्लक राहणार नाही. दुसरी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की गेल्या काही वर्षात या उद्योगांना लागणारी जी नैसर्गिक संसाधने आहेत त्याच्याविषयी कोर्टाने वेगवेगळे जे काही निर्णय दिले, मग ते कोळशाच्या संदर्भात असोत, लोखंडाच्या खाणींच्या संदर्भात असोत किंवा वीज क्षेत्राच्या संदर्भातले असोत, याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगांवर होतोय. तिसरा एक भाग असा आहे की महाराष्ट्रात मोठे उद्योग जर यायचे असतील तर लोकांनी त्याला स्वीकारायला पाहिजे. अनेक भागात राजकीय कारणांकरता या उद्योगांना विरोध केला जातो आणि मग असा विरोध झाला तर त्याची चर्चा इतकी होते की त्यामुळे नवीन उद्योग महाराष्ट्रात यायला धजावत नाही. भोगले साहेब, वेळ अगदी कमी आहे. मला एक 2-3 मुद्दे सांगा की काय त्वरित होण्याची गरज आहे. धोरणं बदलायची गरज आहे आणि आपण म्हणता तसं विद्यापीठ आणि उद्योग यांच्यात फार चांगला कनेक्ट असण्याची गरज आहे. बरोबर. मला आपल्या विद्यापीठांना नॅक पुरतं मर्यादित उद्योगांशी काही MOU करायचे असतात पण प्रत्यक्षात त्याचा अंमल करायचा नसतो आणि त्यामुळे उद्योगांनी किती प्रयत्न केले तरी विद्यापीठ आणि उद्योग यांच्यातले संबंध प्रस्थापित होत नाही. बरोबर आहे. मी परत एकदा आपल्याकडे येतो. आपल्याकडे वेळ कमी आहे पण मला जायचं आहे डॉक्टर DL कराडांकडे. कराड साहेब, कंत्राटी कामगारांचा एक फार मोठा प्रश्न असतो. मोठे उद्योग असतील, छोटे असतील, अवजड उद्योग असतील किंवा अति मोठे अति विशाल उद्योग असतील, कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर काहीतरी एक ठोस धोरण सरकारने आखून त्याप्रमाणे त्याची कार्यवाही करणं आवश्यक आहे असं वाटत नाही का? हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योग आहेत, आता आम्ही जो सर्वे केला, आमच्या असं लक्षात येत आहे की मोठ्या उद्योगामध्ये जवळपास 65% कामगार हे एक तर ठेकेदारी पद्धतीचे आहेत किंवा टेम्पररी स्वरूपामध्ये काम करणारे कामगार आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे की 50 कामगार परमनंट असतात आणि 350 कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात. काय करणं आवश्यक आहे? वेळ अगदी कमी आहे. काय करणं आवश्यक आहे? त्याच्यासाठी जे नियमित स्वरूपाचं काम आहे त्या कामावर, स्वरूपाच्या कामावर काम करणारे जे कामगार आहेत त्यांना कायम करायला पाहिजे, त्यांना नोकरीची शाश्वती दिली पाहिजे. आणि कंत्राटी कामगारांना जे काही
परमनंट कामगारांप्रमाणे जे काय सेवा सवलत वेतन आणि भत्ते ते दिले पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे की ह्या उद्योगाशी तुमचं भवितव्य जोडले गेलेलं आहे. बरोबर आहे, उद्योग बरोबर आहे. तुमची काळजी घेणार आहे, हे बरोबर. करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कराड साहेब, भोगले साहेब, संजीव साबळे आणि रामभाऊ नाईक, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. अनेक मुद्दे आपण मांडले उद्योगांच्या बाबतीमध्ये. पाणी असेल, वीज असेल, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा वाहतूक यंत्रणा असेल, आर्थिक सवलती असतील, एक खिडकी योजना असेल, त्याला वन विंडो क्लिअरन्स म्हणतो आपण, किंवा विद्यापीठं आणि इंडस्ट्री यांच्यामधला कनेक्ट असेल, या सगळ्या विषयांवर आपण फार चांगले मुद्दे मांडलेत. राज्य सरकारने गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे. या सगळ्या मताशी आपण सगळे सहमत आहोत आणि आता या सूचनांचा सरकार विचारही करेल अशी आपली खात्री आहे. मला असं वाटतं ही चर्चा इथे थांबवायची वेळ झाली. या चर्चेमध्ये आपण सगळे मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. नमस्कार, धन्यवाद.